नमस्कार प्रेक्षकांनो, मी पूजा दीक्षित आणि आपण बघताय आपल्या सर्वांचं लाडकं मंडळ न्यूज। आपल्या विदर्भाच्या मातीने आपल्याला अनेक कलाकार दिलेत, त्यातीलच एक कलाकार हा आज आपल्या सोबत आहे, उत्कर्ष वानखेडे, ज्याने आपल्या आवाजाने आपल्या सर्वांना मंत्रमुग्ध केले। चला तर भेटूया उत्कर्षला। नमस्कार उत्कर्ष, तुझं आमच्या मंडळ न्यूज मध्ये खूप खूप स्वागत आहे। सर्वप्रथम उत्कर्ष, तू आमच्या प्रेक्षकांना तुझ्याबद्दल थोडी माहिती दे। तू आतापर्यंत कुठले कुठले शोज केले आहेत त्याबद्दल थोडं आमच्या दर्शकांना सांग। तर नमस्कार सगळ्यांना, मी उत्कर्ष रवींद्र वानखेडे। तुम्ही मला लहानपणापासून ग्रो होताना आपली जर्नी सोबत आहे, तर तुम्ही मला बघितलं असेल। सगळ्यात पहिला शो द व्हॉइस ऑफ किड्समध्ये तुम्ही मला बघितलं असेल। मी तेव्हा 11 वर्षांचा होतो आणि त्यानंतर सूर नवा ध्यास नवा, आयडल, परत लिटिल चॅम्प्स या सगळ्या माध्यमातून तुम्ही मला बघितलंच असेल। उत्कर्ष, तू प्रॉपर नागपूरचा, नागपूरवरनं तुझे हे रियालिटी शोजचा प्रवास कसा काय सुरू झाला? ॲक्च्युली लहानपणापासून म्हणजे घरी सिरियल्स वगैरे लागायचे, तर घरी बघायचो। तर तेव्हा एकदा लिटिल चॅम्प्स, सारेगमप हे म्हणजे बघितलं मी, आणि मी म्हटलं की लोक असे टी व्हीमध्ये कसे जातात म्हणून। तर मग मला पण झालं की टी व्हीमध्ये जायचं आहे आणि असं असं करायचं म्हणून। तर बाबांनी मग माझी ट्रेनिंग सुरू केली आणि त्यानंतर सगळ्यात पहिला जो शो होता तो होता लिटिल चॅम्प्स। तो मी 2015 समथिंगमध्ये केला, बट तो टेलिकास्ट नाही झाला कारण तिकडे मी जास्त लांबपर्यंत नाही जाऊ शकलो। त्यानंतर द व्हॉइस ऑफ इंडिया, द व्हॉइस किड्स, तो 2016मध्ये झालेला। तर तो एकदम पहिला एक्सपिरियन्स होता माझा। खूप सारे ऑडियन्स होते समोर आणि सगळे सेलिब्रिटीज, तर त्यांच्यासमोर गायचं, तर ते मग मला असं ओढ लागली त्याची, तर तिथपासून मग सुरू झाला पुढचा प्रवास। तू उत्कर्ष, तू जे रियालिटी शोज करायचा, तर ते लाईव्ह असायचे की रेकॉर्डेड असायचे, असं काही? म्हणजे तिकडे काय असं की अगोदर सगळे ऑडिशन्स वगैरे होतात, त्यानंतर टॉप 15 और टॉप 20 असं काहीतरी सिलेक्ट करून मग ते म्हणजे लाईव्हच रेकॉर्ड करतात। बट तुम्हाला टेलिकास्ट ते नंतर होतं, म्हणजे ते सगळं दिवसभर शूट होतं, त्यानंतर त्याला कट करून मग ते एडिट करतात, ते 2 तासात किंवा 1 तासात असं काहीतरी दाखवतात। मग ते प्रत्येक शनिवार रविवार असं तुम्हाला दाखवतात, तर ते ऑल ओव्हर ते एकाच दिवशी शूट होतं सगळं। अच्छा उत्कर्ष, तुझ्या घरूनच तुला बालकडू मिळालेलं आहे असं आम्हाला कळलं। तुझे बाबाच तुझे पहिले गुरु, बरोबर। तर बाबांसोबत आई सुद्धा गायक आहे? माझी आईला गाण्याची आवड आहे, ती म्हणजे जे सपोर्ट सिस्टम आहे ना तीच आहे माझं एक। ती खूप जास्तच प्रशंसा करते माझी। आईला बसे बाळाचं कौतुक असतं, बरोबर। तर आई गात तर नाही, बट म्हणजे रियाजाला वगैरे बसते माझ्याबरोबर, आणि तसं तर म्हणजे बाबाच आईला बसवतात रियाजासाठी आणि करायला लावतात, तर असं आहे घरी। अच्छा, तर तुझा रियाजाचा रुटीन कसा काय? तुझं डेली रुटीन कसं काय? तू कशा प्रकारचा रियाज असतो? किती तास असतो? माझा जो रुटीन आहे तो म्हणजे लहानपणापासून आत्तापर्यंतचा, तर सकाळी 4-5 वाजताच्या दरम्यान तिथपासून सुरू होतो, नंतर 7-8 वाजेपर्यंत रियाज चालतो। त्यानंतर मग दिवसभर क्लासेस वगैरे होतात, नंतर म्हणजे अगोदर तर शाळा होती, आता कॉलेज आहे, तर कॉलेजमध्ये पण मी म्युझिक केलं। तर अगोदर तर शाळा होती, आता कॉलेज आहे, तर कॉलेजमध्ये पण मी म्युझिकच सब्जेक्ट घेतला आहे, तर तिकडे पण माझा रियाज आता म्युझिक म्हणजे तिकडे पण रियाज होतो। आणि परत घरी आल्यावर म्हणजे काही आहेच नाही गाण्याच्या ऐवजी दुसरं, तर दिवसभर चालतं। तुझं आयुष्य हे गाण्याच्या अवतीभोवती फिरतं असं म्हणायला हरकत नाही। बिलकुल बिलकुल। आणि तुझ्या बाबांऐवजी म्हणजे बाबांना सोडलं तर अजून कुठले कुठले गुरु आहेत तुझे? माझे खूप म्हणजे जे प्रॉपर आहेत ते माझे बाबाच आहेत, बट असं मी खूप साऱ्या जणांकडनं शिकतो। जे रियालिटी शोजमध्ये म्हणजे जे कोचेस असतात आम्हाला शिकवायला, त्यांच्याकडनं पण मी म्हणजे भरपूर काही शिकलो आहे। त्यानंतर परत सोशल मीडियावरनं पण खूप काही शिकलो मी। तिकडे एवढे म्हणजे मस्त टॅलेंट्स आहे तिकडे, गिटारिस्ट, बेसिस्ट, खूपच सुंदर म्हणजे कमाल काम आहे त्यांचं। तर त्यांना पण तिकडून पाहून मग ग्रास्प करायचं काय काय आपल्याला घेता येईल ते। उत्कर्ष, तू म्हणाला की कोचेस असतात रियालिटी शो मध्ये वगैरे, तर
ते कसे काय ठरवण्यात येतं की एक कोच असा दिलेला असतो की त्याच्याकडनं शिकून घ्यायचं, ते कसं काय मॅनेजमेंट असतं? ते तर मला माहिती नाही. म्हणजे प्रत्येक रियालिटी शोजला कंटेस्टंटना मॅनेज करायसाठी कोणतरी लागतं. तर आमचे गाणे वगैरे डिसाईड करणं, आमची रिहर्सल्स घेणं, मग त्यानंतर बँड रिहर्सल होते, नंतर टेक्निकल्स होतात. तर हे सगळं कंडक्ट करायला एक कोणतरी असतात. तर ते मग आमची ग्रूमिंग करवतात. त्यानंतर आमचे जे गाण्यातले परफेक्शन्स आहेत ते सांगतात अजून की असं नाही, असं करा, त्यांनी अजून चांगलं होतं. तर ते म्हणजे प्रत्येक रियालिटी शो मध्ये असतं. तू जे पहिलं रियालिटी शो केलंय द वॉइस किड्स, तू किती वर्षाचा होतो जेव्हा ते केलंय? तेव्हा मी म्हणजे 10-11 असं काहीतरी वर्षांचा असणार. तेव्हापासून. तू प्रॉपर नागपूरचा, ठीक आहे. नागपूरवरनं एका मोठ्या स्टेजवर जाणं, इतके लाईट स्पॉट्स, एक नवीनच आयुष्य आपण त्याला म्हणू शकतो, एक नवीनच दुनिया आपण म्हणू शकतो. तिथनं तिथे जम्प केली तर तिथलं जे वेगळेपण किंवा तिथली तफावत तू काय अनुभवलं तिथे? नागपूर म्हणजे आता आपलं नागपूर पण छानच आहे, बट इकडे इंडस्ट्री नाही. तर त्यामुळे जेव्हा इथनं आपण मुंबईला जातो आणि तिकडे जे लोक काम करतात पट सेटवर एवढे जण असतात, एवढी मेहनत घेतात. तो जो सेट तुम्ही बघता ना तिकडे, तेच बनवायला ते एवढी मेहनत घेतात. त्यानंतर लाईट्स असतात आणि एवढं सगळं चकमक एकदम, ते पाहून म्हणजे मला असं हे झालंय त्याचं, म्हणजे सवय झाली मला त्या ॲटमॉस्फिअरमध्ये राहायची. मला खूप आवडतं तिथे सेटवर राहायला, म्हणजे फारच मस्त वाटतं तिकडे. असं वाटतं की इधर ही घर चाहिए अपना, इधर ही खाओ म्युझिक करो बस. अच्छा, थोड्या अशा गमतीशीर गोष्टी सांग सेटवर झालेल्या आम्हाला. सेटवर तर बापरे, सेटवर आम्ही खूप जास्त मस्ती करतो. म्हणजे तिकडे असं म्हणजे कामाच्या वेळेस काम असतं, बट खूप जास्त स्ट्रिक्ट नसतं. म्हणजे आता तिथे स्ट्रिक्ट पण नसेल ना, तरी जे आम्ही पोरं असतो ते खूप मस्ती करतो तिकडे. एकामेकाची असं खेच काढणं. त्यानंतर प्रँक्स होतात. आम्ही जिथे राहतो ना, म्हणजे आम्हाला एक राहायला हॉटेल वगैरे असतं, तर तिकडे खूप मस्ती करतो, गाणे म्हणतो. तिथे सगळ्यात जास्त डेव्हलपमेंट होतं आमचं. कारण एवढे टॅलेंट्स असतात ना, म्हणजे आता मी नागपूरचा आहे, कोणी दिल्लीचा असेल, कोणी राजस्थान, कोणी नॉर्थ साईडचे. माझा एक मित्र आहे ओबो म्हणून, तर तो तिकडे अरुणाचल प्रदेशचा. तर तिकडचं म्युझिक कसं आहे, तिकडचं म्युझिक किती फ्रेश आहे, राजस्थानचं फोक म्युझिक जे आहे, तर ते आता एकत्र असं बसताना हे पैसे देऊन पण तुम्हाला शिकता नाही येणार. बट ते म्हणजे नकळत जे ते आपण तिकडे राहतो त्या ॲटमॉस्फिअर मध्ये, तर अच्छा इकडचा टेस्ट असा आहे. त्यानंतर आपल्या नागपूरचं एवढं डिफरंट आहे. म्हणजे महाराष्ट्राचं लोकगीत म्हणा किंवा कर्नाटक साईडचं म्युझिक किती, तर म्हणजे तिथे सगळ्यात जास्त डेव्हलपमेंट होतं आमचं. तू आतापर्यंत भरपूर सारे रिअलिटी शोज केलेत, तर नक्कीच तुझे मित्र बनले असतील भरपूर. असे घट्ट मित्र कुठले आणि आता पण कॉन्टॅक्ट मध्ये आहेत असे कोण? असे म्हणजे भरपूर आहेत, पण जे स्पेशल आहेत ते 3 जण आहेत. एक जो सूर नवा ध्यास नवा आम्ही केलेला आता सीझन 5 आय गेस, तर तिथे नवाब आणि शुभम दादा हे 2 जण एवढे मस्त मित्र भेटले मला. आम्ही खूप मस्ती करतो. आता मला भेटायला आलेले तो गोव्यावरनं आला मला भेटायला, फक्त भेटायला. असंच आम्ही खूप मस्ती केली. आणि आता जो आयडल केलेला तिथे ओबोम जो आहे तो मला मित्र भेटला. तर आणि सगळ्यात चांगली गोष्ट आहे की सगळे म्युझिशियन्स आहेत. तर म्हणजे आम्ही जे मस्ती पण करतो ते खूप म्युझिकल असते. आणि म्हणजे प्रत्येक गोष्टीत गाणं आलंच. स्पर्धा म्हटली की कंपेंटेंट आलीच. बिलकुल. तर असं शोज मध्ये झालं का की नाही याच्यापेक्षा आपलं वरचढ झालं पाहिजे, आपलं गाणं याच्यापेक्षा मस्त झालं पाहिजे, की कधी कधी असं असतं ना की हा आहे याच्यापेक्षा आपलं बेस्ट झालं पाहिजे किंवा याला आपल्याला हरवायचंय, तर असं कोण होतं? आमची मैत्री अशी होती ना की म्हणजे हा विचारच नाही डोक्यात तिकडे. कारण तिकडे सगळे मदत करतात. उलट जे गाणं भेटलं, आता तिकडे चॅलेंजेस भेटतात. आपलं जॉनर सोडून, आपलं कम्फर्ट झोन सोडून दुसऱ्या जॉनरमध्ये गायला. तर आता समजा कोणी सुफी गाणार आहे, त्याला वेस्टर्न गायचं आहे, तर आता आमच्या मधनं जो कोणी वेस्टर्न चांगला गाणारा असेल तो त्याला मदत करतो.
की असं नाही असं, म्हणजे एक म्हणजे एकदम निरागस भावनेने, एकदम असं काही कोणाच्या मनात काहीच नसतं. सगळे एकमेकाची मदत करतात. मस्तीमध्ये एवढं चांगलं काम करतात. तू आता मला म्हणाला की वेस्टर्न फोक या सगळ्या प्रकार संगीताचे एक प्रकार आहेत. तुझा कुठला प्रकार, तुला कुठलं असं शास्त्रीय आवडतं, फोक आवडतं, कुठला प्रकार तुझा आवडीचा? मला म्युझिक म्हणजे मला म्युझिकच आवडतं, कुठलेही असो ते. आता त्यात मग फ्लेवर्स आहेत वेगवेगळे, की फोक आहे, वेस्टर्न आहे, वेस्टर्न क्लासिकल आहे. वेस्टर्न क्लासिकलमध्ये पण खूप सारे प्रकारचे आहेत. आता मी हळूहळू ते पण म्हणजे करतोय, शिकतोय. तर क्लासिकल म्हणजे बेस जो आहे तो माझा क्लासिकल आहे, तिकडनं सुरुवात झाली. त्यानंतर लाईट म्युझिकमध्ये जे बॉलिवूड जे गाणे असतात ते, आणि फोक मला म्हणजे ऐकायला, आपलं जे महाराष्ट्राचं फोक आहे ना ते कमाल आहे एकदम. आता मी दर्शनाला गेलेलो आपला तुळजापूरला, तर तिकडे संभाळ घेऊन एक माणूस गाणं म्हणतोय, एवढी म्हणजे स्पिरिच्युअलिटी आहे त्यात ते, आणि एकटाच मग्न आहे तो, वाजवतोय, म्हणतोय, का कमाल वाटतंय ते. आपल्या महाराष्ट्र बेस्ट आहे. नक्कीच आपलं महाराष्ट्र बेस्ट आहे आणि बेस्ट राहणार. आपण म्हणतो ना एखाद्या कलाकाराची या गोष्टीमध्ये महारत आहे, आम्ही असं काय म्हणू शकतो की आमच्या उत्कर्षाची याच्यात महारत आहे, असं कुठलं संगीत? अजून तर मी शिकतोय अजून. असं काही नाही, बट लवकर आता जे तुम्हाला फील होईल ना माझं गाणं ऐकून, ते तुम्ही म्हणजे समजावं. नक्कीच. आता कोणाकोणाला वाटतं की खूप म्हणजे त्यांना शांती मिळते ऐकून, म्हणजे मन भरतं. तर कोणी म्हणतात की अजून मनच नाही भरत तुझं. तर म्हणजे आता प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. सॅटिस्फाईड करायचं आहे नक्कीच. जे लोक आहेत त्यांना, म्हणजे चांगलं म्युझिक घडवून द्यायचं आहे पुढे. कधी कधी होतं ना, मन खूप अस्वस्थ असतं. बिलकुल. तर 90% लोक आहेत की ज्यांना संगीत ऐकूनच शांतता मिळते, मनाला बरं वाटतं. माझं तरी आहे की म्हणजे किती कठीण परिस्थिती असो, त्यात माझं म्युझिकच असतं माझ्यासोबत नेहमी. म्हणजे एका टाइमला म्हणजे घरचे पण नसतील, बट मित्र नसेल, कोणी नसेल, जेव्हा एकदम एकटं होऊन जातं तेव्हा म्युझिक, जेव्हा कानात हेडफोन्स लावून म्युझिक ऐकतं तेव्हा एवढं मस्त वाटतं. म्हणजे तेच सोबत आहे आपल्या. अजून काय? तुझा मित्र, सवंगडी, परिवार, मित्र जे काही आहे फक्त संगीत असं म्हणायला हरकत नाही. हा, बिलकुल म्हणू शकता. बिलकुल. तू आतापर्यंत भरपूरसे शोज केलेले आहेत, आणि त्या शोज पैकी असा कुठला प्रसंग आहे की जो तू कधी विसरू शकत नाही, ज्याने तुझ्या मनावर कोरून ठेवलेला आहे तो प्रसंग? असा प्रसंग कुठला? असे तर खूप सारे आहेत, बट आता रिसेंटच सांगतो मी. माझं एक सगळ्यात आवडतं गाणे, म्हणजे खूप सारे आहेत, बट एक आहे की ते ड्रीम सॉन्ग असं आहे की त्याला इमॅजिन केलं होतं मी की म्हणजे खूप सारे लोक आहेत समोर आणि त्यांच्यासमोर मी परफॉर्म करतो. तर ते ए दिल मुश्किल होतं, आणि ते गाणं जसं मला भेटलं त्या, म्हणजे एवढी प्रॅक्टिस मी कुठल्याच गाण्यासाठी नसणार केली. तर आणि मला ते पियानो वाजून गायचं होतं, तर त्यात अजून म्हणजे मजा आली, कारण पियानो वाजून फील येतो एकदम. तर ते तिथे गायलो मी, आणि तिकडे ऑडियन्सला एवढं आवडलं ते पण ओरडत होते एकदम. आणि म्हणजे तो जो एक्सपिरियन्स होता, तो फील होता, तो कुठेच नाही मिळणार मला परत. अच्छा. तो अनुभवला मी. उत्कर्ष, तू म्हणाला की ते गाणं ए दिले मुश्किल जे गाणं आहे तू स्वतः पियानो वाजवून ते गायलास, तर गायनासोबत तुला वाद्य वाजवण्याची सुद्धा आवड आहे असं दिसून येते. तर असे कुठले कुठले वाद्य आहेत आणि किती वाद्य आहेत की तू वाजवून घेतो? मी म्हणजे मला वाद्यांचं खूप वेळ आहे, कारण म्हणजे आता म्युझिक प्रोडक्शन मध्ये माझा इंटरेस्ट आहे, तर त्यामुळे सगळेच वाद्य शिकणे मस्त आहे मला. बट सगळ्यात म्हणजे जास्त जो माझा आवडता परकशन्स मी वाजवून घेतो बऱ्यापैकी. तर माझा आवडता आहे तो आहे पखावाज. त्याचा जो साऊंड, त्याचा जो बेसचा साऊंड असतो ना, तो मला फार म्हणजे अट्रॅक्ट करतो. आणि अजून गिटार आहे, पियानो आहे, म्हणजे आता ते सगळे शिकतोय मी. अजून तेवढा एकदम त्या लेवलचा मला नाही येत, वाजवून घेतो. तबला वगैरे सगळे
म्हणजे आपलं रियाज थांबणार नाही या प्रकारचे सगळे तू वाद्य वाजून घेतो म्हणायला हरकत बट नाही. म्हणजे ग्रो करतोय मी, अच्छा अच्छा. शिकतोय. ते कधी शिकणं तर थांबणार नाही. नक्कीच. जीवन म्हटलं म्हणजे शिक्षण आलंच आणि ते शिक्षण असं आहे की ते कधी न थांबणार आणि कधी न संपणार. उत्कर्ष, तुझा आवडता गायक कोण आहे, गायिका कोण आहे आणि ते का? माझे खूप सारे आहेत आवडते गायक गायिका. प्रत्येक गायक गायिकेपासनं काहीतरी वेगवेगळं घ्यायचं शिकायला. आणि असं पर्टिक्युलर कसं सांगू मी, असतं ना सध्या तरी म्हणजे अरिजित सिंग तर सगळेच बाप आहे तो. अरिजित दादा खतरनाक आहे. अच्छा, अरिजित सरांना कधी भेटला? त्यांना अजून नाही भेटलं मी. स्वप्न म्हणू शकतो अरिजित सरांना भेटायचं? हा म्हणू शकतो. म्हणजे मला त्यांच्यासोबत परफॉर्म करायचं आहे. आणि ॲज अ म्हणजे मला म्हणजे मी कंपोज पण करतो, तर मला त्यांच्याकडनं एक गाणं गाऊन घ्यायचं आहे. माझा ड्रीम आहे. त्यांच्याकडनं गाऊन घ्यायचं की त्यांच्यासाठी गायचंय? कसं? त्यांच्याकडनं गाऊन घ्यायचं. अरे बापरे, खूप मोठं ड्रीम दिसते. हा बट होईल, पूर्ण होईल नक्कीच. आमच्या दर्शकांकडनं मॅनिफेस्टेशन म्हणजे करून ठेवलंय, वाटतंय मला की होईल. नक्कीच आमच्या प्रेक्षकांकडनं आणि आमच्या मंडळ न्यूज तर्फे तुला त्यासाठी शुभेच्छा की तुझं ड्रीम लवकरच पूर्ण व्हावं. उत्कर्ष, तुला लहानपणापासूनच गायनाची आवड आहे, ती कशी काय निर्माण झाली? गायना अगोदर ना मी ॲक्च्युली मला जास्त परकशन्स किंवा रिदममध्ये इंटरेस्ट होता. तर लहानपणी म्हणजे 3-4 वर्षाचा असताना घरी, आता पप्पा म्हणजे तबला फार कमाल वाजवतात आणि तर क्लासेस वगैरे व्हायचे, तर मग माझा पण इंटरेस्ट वाढायला लागला. तर मी तबला वाजवायचो, ऑक्टोपॅड वाजवायचो. 3-4 वर्षामध्ये म्हणजे बऱ्यापैकी वाजवायचो. तर त्यानंतर पप्पांना असं वाटलं की याला रिदममध्ये नको टाकायला, याला गाण्यामध्ये, कारण मी गाणं पण गायचो मध्ये मध्ये, तर माझा आवाज छान होता लहानपणी. तर तेव्हापासून मग पप्पांनी बघितलं माझ्यात की हा करू शकतो, हा जास्त बेटर गाण्यामध्ये करेल रिदमपेक्षा. तर मग तेव्हापासून सुरू झालं. आणि मला पण होती आवड, म्युझिकची आवड मला म्हणजे वरतूनच घेऊन आलं. घरात म्युझिक असताना म्युझिकची आवड असणंच आहे. मला एक हे विचारायचं होतं तुला. आपण लहान असतो तेव्हा आपल्याला कंठ मुलांचं तरी असतं की त्यांना कंठ फुटलेला नसतो ते, आणि जसं जसं वय वाढतं तेव्हा कंठ फुटतो. आवाजामध्ये खूप फरक पडतो. त्याचा तुझ्या संगीतावर काही फरक पडलाय का? तो म्हणजे मी एवढा नशीबवान आहे की तो जो पिरियड असतो ना तो खूप डेलिकेट असतो. त्या पिरियडमध्ये खूप जास्त गावं नाही लागत, जितका रेस्ट देता येईल वोकल कॉर्ड्सला तितका द्यावा लागतो. तर आता हे मला माहिती नव्हतं, बट मी एका शो मध्ये असल्यामुळे तिथचे जे जाणकार जे होते त्यांनी मला सांगितलं की असं नाही, आता तू रेस्ट दे, तू प्रॉपर रियाज कर. कारण आता म्हणजे लहानपणापासून जे 14 वर्षापर्यंत मी जे शिकलोय, आता एवढ्या वर्षाचं जे आहे ते माझ्या डोक्यात आहे, पण माझ्या गळ्यातनं नाही निघता येते. कारण माझा गळा एकदम कामच नाही करत आहे, माझ्या हातात कंट्रोल नाही. तर त्यानंतर पहिले एकदम बारीक आवाज मुलीसारखा, तर आता असा झालाय. आता परत 24 वर्षात झाल्यावर बेस येईल, एकदम माणसाचा. आता माझा आवाज असा आहे की म्हणजे पूर्ण माणसाचा पण नाही आहे आणि छोट्या मुलाचा पण नाही आहे, तर असं टीनेज टाईप. तर आता बघू आता कसा होतो 24 वर्ष झाल्यावर. अच्छा, मला एक अजून तुला हे विचारायचं होतं. म्हणजे मी भरपूरदा TV शोज मध्ये सुद्धा ऐकलंय की जे गायक असतात त्यांना आईस्क्रीम सोडावी लागते, काही असे पदार्थ आहेत ज्यांचा त्याग करावा लागतो. तसं तुला जसं तुझे फेवरेट असं कुठला पदार्थ आहे की ज्याला तुला असं समोर दिसतं पण तू खाऊ शकत नाही, असं काय आहे? आता त्याचा पण टायमिंग ठरवला आहे. म्हणजे मी खातो असं काही नाही, मी सगळंच खातो. लोणचं खातो, थंड आईस्क्रीम खातो आणि तिखटही खातो. म्हणजे असं काही मला होत नाही ते. बट प्रिकॉशन्स केव्हा घ्यावे लागतात की जेव्हा आपला काही शो वगैरे आहे, आणि पण जास्त एक्सेस नाही कुठली गोष्ट केली पाहिजे, एकदम लिमिटमध्ये. म्हणजे आपली जीबीची धान भागवायला थोडंफार चालतं. अच्छा, लिमिट मध्ये चालतं. तुझ्यासोबत असं कधी झालंय का, शो सुरू आहे, शोज आहेत, कधी आवाज खराब झालाय आणि तुझं गाणं आहे तेव्हा नर्वसनेस होतो? जेव्हा शो येतो तेव्हा आवाज खराब असतो आणि माझंच नाही, प्रत्येक गायकाचा आहे असं.
आता म्हणजे मला ते समजलंय की ते कसं टाळायचं. ओके. ते करणं. काय होतं की खूप जास्त रियाज करतो आपण, गाणे मिळतात नवीन नवीन, जर थीम शो असेल तर नवीन नवीन गाणे करावे लागतात रेडी. तर आता त्याची एवढी प्रॅक्टिस करतो, ते 3-4 दिवस करता करता कंटिन्यू, मग वोकल कॉर्ड्स थकतात. आता जेव्हा त्याची गरज आहे मग तेव्हा आवाज थकून जातो. तर ते टाळायला म्हणजे मी असा डोक्याने रियाज करतो, खूप मिनिमलिस्टिक. पण गाणं तयार झालं तर 1-2दा रियाज केला, त्यानंतर मग खालच्या स्केलमध्ये प्रॅक्टिस करायची. त्या ओरिजिनल स्केलला सोडून खालच्या स्केलमध्ये प्रॅक्टिस करायची. तर मग त्यांनी म्हणजे आपल्या गळ्याला थोडासा आराम द्यायचा. रेस्ट इम्पॉर्टंट. आणि त्यावेळेला फ्रस्ट्रेशन सुद्धा होत असतं ना कधी, जेव्हा आवाज खराब आहे आपला आणि आपलं गाणं आहे, आपल्याला त्रास होतोय, फ्रस्ट्रेट नाही झाले तर बेटर आहे. जर तुम्ही फ्रस्ट्रेट झाले तर ते काम बिघड जाएगा. बट जर तुम्ही म्हणजे कंट्रोल ठेवला ना तुमच्या डोक्यावर तर मग ते चांगलंच होतं. आणि खराब गळ्यात पण किती कमाल होतात जे शोज होतात ते. म्हणजे पॉझिटिव्हिटी असणं हे खूप आवश्यक आहे. उत्कर्ष, मला हे कळलंय की तू श्रेया घोषाल मॅडम सोबत गायलेला आहे, तर तुला ती अपॉर्च्युनिटी कशी काय मिळाली? ऍक्च्युली त्यांच्यासोबत माझा शो झालेला आहे, तो DTU दिल्लीमध्ये, DTU कॉलेज आहे. तर मी म्हणजे असं रॅन्डम बाजारात गेलो आजोबांसोबत, आणि तिकडनं घरी परत जात होतो तर मला कॉल आला. मी उचलत नव्हतो कारण ट्रॅफिक होतं. तर आजोबा म्हणाले की मम्मीचं वगैरे असेल काहीतरी अजून आणायचं असेल बाजारात. तर मी म्हटलं आता नाही, नंतर घरी गेल्यावर मग परत येईल म्हणून. तर मग 2-3दा आला तर मग मी थांबून, म्हणजे तेव्हा मला असं झालेलं की का करतायत एवढे कॉल. तर मी उचलला, हॅलो म्हटलं, तर तिकडनं आवाज येत आहे की हॅलो, मी श्रेया घोषालची मॅनेजर बोलते. बापरे, तुला प्रँक तर नाही वाटला पहिल्यांदा? नाही, मला प्रँक तर नाही वाटला, कारण माहिती नाही का. बट मी म्हटलं अरे पण म्हणजे एकदम सरप्राईज झालं, आणि इथचा फोन मी उचलत नव्हता म्हणून. तर त्यानंतर तिने म्हटलं की म्हणजे श्रेया मॅमला तुमच्यासोबत बोलायचं आहे. तर मी म्हटलं की मग त्यानंतर मॅम स्वतः बोलल्या माझ्यासोबत. त्या म्हणाला की म्हणजे आपण खूप दिवस झाले भेटलो नाही आहे, तर एक असंच कुठेतरी भेटूया म्हणून. तर मग त्यांनी म्हटलं की एक शो आहे तर तिथेच ये. म्हटलं बिलकुल बिंदास. कारण म्हणजे लहानपणापासून त्यांना ऐकलंय, लिव्हिंग लेजंड आहे, स्टार आहे, ग्लोबल स्टार आहे, ते मला फोन करतायत. तर म्हणजे खूपच मोठी गोष्ट आहे ते माझ्यासाठी. आणि त्यांच्याकडनं अप्रिसिएशन भेटणं हे पण खूप जास्त मोठी गोष्ट आहे म्हणजे माझ्यासाठी. आणि त्यानंतर त्यांच्यासोबत शो केला तिकडे दिल्लीमध्ये. 3 लाख लोक होते. 3 लाख लोकांमध्ये, आणि सगळे एवढी एनर्जी होती तिकडे त्यांच्यासोबत. म्हणजे मी डुएट्स गायलो आणि सोलो पण गायलो, तर 15-20 गाणे म्हणजे त्यांच्यासोबत गायलो मी तिथे. आणि जे समोर ऑडियन्स होती ते पण गात होते माझ्यासोबत. म्हणजे काय वाईब होतं तिकडे. आणि ते एक्सपिरियन्स तो भयंकर होता तो. म्हणजे असं म्हणू शकता की उसमें नशा है, वो अभी बार बार चाहिए. तर आतापर्यंत तू जे गायला आहे तर पहिला शो तुझा मॅडम सोबतचा, म्हणजे मोठ्या गायकांसोबत गायलेला पहिला शो. उत्कर्ष, मला हे सांग की तुझे भविष्याचे प्लॅन्स काय, फ्युचर प्लॅन्स काय काय आहेत? माझे स्वप्न खूप जास्त मोठे आहेत. म्हणजे माझे एक्सपेक्टेशन्स माझ्या बाबतीतच खूप आहेत, कारण मला ते अचीव करायचं आहे आणि मी ते करणार आहे. नक्कीच मॅनिफेस्टेशन आहे माझं. आणि सगळ्याच गोष्टीत मला बेस्ट व्हायचं आहे. म्हणजे माझ्या गाण्यात ज्यांनी मला सुख मिळेल, म्हणजे कोणासाठी करायचं नाही. आणि जे आपले ऑडियन्स आहेत त्यांना छान छान गाणी द्यायचे आहे, म्युझिक द्यायचं आहे. आणि माझ्या आईबाबांना आणि माझी जी फॅमिली आहे त्यांना सुख द्यायचं आहे, म्हणजे प्रत्येक कम्फर्ट द्यायचं आहे. तर तेच करतोय. सध्याचे जे यूथ आहेत त्यांना थोडंसं फेम जर मिळालं तर ते खूप हवेत असतात, आणि कोणाला मोजत सुद्धा नाही. तर हे असे जे प्रकार आहेत ते याबद्दल तू काय म्हणशील? असं आता त्यात म्हणजे त्यांचा माइंडसेट तसा आहे, किंवा
ॲक्च्युली हे म्हणजे घरातूनच असतं आपल्या, जे आई वडील शिकवून देतात, एक ते इम्पॉर्टंट आहे. आणि दुसरं म्हणजे की तुमची नजर किती लांबपर्यंत आहे, तुम्ही किती लांबपर्यंत बघू शकता. आता त्यांचं तेच स्वप्न असेल किंवा त्यांना ते अचीव करायचं असेल, तर ते अचीव केल्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की तुम्ही जमिनीवर असले पाहिजे. नक्कीच. कारण त्यातनं अजून पुढे ग्रोथ होते तुमची. कारण टॅलेंट एवढं आहे ना आपल्या आता मी जिथे राहतोय मुंबईमध्ये, तिथे प्रत्येक गल्लीत सिंगर्स आहे, प्रत्येक गल्लीत कंपोजर स्ट्रगल करतायत आणि कमाल आहेत, सगळे टॅलेंट कमाल आहेत. तर आता ते जे स्ट्रगल करतायत, तर म्हणजे ॲटिट्यूड पण हवा, बट तो निगेटिव्ह नको, तो पॉझिटिव्हच हवा, ज्याने ग्रोथ होईल. तर आता आजकालचे जे आहेत, म्हणजे आजकालचे नाही, ऑलमोस्ट सगळेच पूर्ण जे आले आहेत, जे ओल्ड सिंगर्स पण आहेत ते, तर त्यांना पण म्हणजे ॲटिट्यूड तो जायज वाटला पाहिजे. तुमचं काम असं तुमचं काम जर असलं ना, तर मग तुम्ही ठेवा नक्कीच, पण तो पण पॉझिटिव्ह, निगेटिव्ह नको. नक्कीच आपल्यामध्ये पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असणं हे खूप आवश्यक आहे. तुझ्यासारखे जे यूथ आहेत किंवा तुझ्यासारखे जे गायक आहेत, जे आपली गायकीमध्ये आपलं भविष्य बनवत आहेत, करिअर बनवत आहेत, अशा सगळ्यांना तू काय सांगू इच्छितो? ज्यांना गाण्यात आपलं एकतर पहिल्यांदा म्युझिक ही अजिबात सोपी गोष्ट नाही आहे आणि म्युझिक करायला फार डेडिकेशन लागतं. त्यात 24 तास तुम्हाला म्हणजे त्याची आवड असली पाहिजे. ते काय म्हणतात त्याला, असं बोझ मत लो उसका, ते नेहमी हसत खेळत करा. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट कन्सिस्टन्सी खूप जास्त मॅटर करते. कन्सिस्टन्सीमुळे तुम्ही प्रत्येक म्हणजे डेव्हलप होत जाता. आणि म्हणजे मी असं करतो की एक टाइम टेबल आहे माझा, की एवढ्या टाइममध्ये मला हे अचीव करायचं आहे. तर तिथे जर तुम्ही कन्सिस्टंट राहाल ना, तर तुम्हाला ते होईल, जमेल. आता सेम जिममध्ये पण आपण जेव्हा जातो, तर तेव्हा 3 महिन्याचा ते टाइम पिरियड देतात, तिथे खायला लावतात. त्यानंतर रेग्युलर जी कन्सिस्टन्सी आहे तुमची, तर तुम्ही एक दिवस सुट्टी मारली ना, तर मग गेलं. तर तसंच आहे की तुम्ही जर 30 दिवस रियाज कराल आणि एक दिवस सोडाल, तर मग सगळं चाललं जाईल. जिम मध्ये कन्सिस्टन्सी खूप जास्त इम्पॉर्टंट. जिम मध्ये तरी तुम्हाला एक चीट डे म्हणून तुम्ही वापर करता, पण संगीतात चीट डे नाही. नक्कीच. आणि तुम्हाला स्ट्रिक्ट राहायला हवं जर तुम्हाला ते अचीव्ह करायचं आहे तर. नाहीतर मग तर असे तर खूप सारे. धन्यवाद उत्कर्ष, तू आमच्या मंडळ न्यूजला तुझा अमूल्य असा वेळ दिला. आणि मंडळ न्यूज तर्फे आणि आमच्या दर्शकांतर्फे तुला पुढील वाटचालीकरिता खूप खूप शुभेच्छा. अशीच तुझी कीर्ती आणि नावलौकिक हे आम्हाला दिसू दे आणि ऐकू दे. थँक्यू. खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. तर दर्शकांनो, आपल्यासोबत होता उत्कर्ष आणि असेच नवनवीन कलाकार आम्ही तुमच्या पुढे नेहमीच आणत राहू. मला द्या रजा. धन्यवाद.